नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदाशिवलीला अमृत श्रवण अर्चन, सदाशिवांचे सूत मने शिव कांतिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदती शक्राती सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरी ती जीव भव, अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझी एक बांधवा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून या त्यावरून करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधिजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भवते 24, सहा करणे पुण्य विशेष. बांधिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुपळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केली जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशींच्या नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायात विसुर, धन्य मनती तोची राजेश्वर. लांछन घेण्याय करी साचार, अमात्य तोर तोची पय. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्त ऐसी लादीजी कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृत पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त. उदार वक्त समाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाहिजे, श्रोतास प्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान, दोघांशी झाले नंदन. शिवभक्त उपजतांची, राजपुत्र नाम सुधर्म. प्रदात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम. सावधान शिवध्यानी, बाळे होनी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ. त्यांची संगते नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार. लेविविती वस्त्र अलंकार, गजमुक्त माळा. मनोहर नाना प्रकारे लेविविती, तव ते बाळ दोघे जण. सर्व अलंकारा उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण. भस्म चर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीला अमृत, बोलती शिवनामावळी. नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रदान. यांसका नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवांचे, विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रे भूषणे लेविविती, ते सवेची ब्राह्मणांचे अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत. परितेन सांडिते आपले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त. मनती करावे काय आता, तो उगवला सुकृत मित्र. घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार. अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्णद्वैपनाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्रे जेने केले, जेवी अपार मनुष्य वागती अपार. तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र. जाळिले सत्र करुनिया, जेने जे सर्व सर्पसत्र केले. ते आस्तिके मध्येच राहाविले, पराशराशी पुलस्तीने प्रातिले. मग वाचिले रावणाधिक, विरंची दाटावून क्षणमात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशर. वादी जर्जर पै केले, ती सांगावी समूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोललो आता. कळले पाहिजे निर्धारे, ऐसा परमहाराज पराशर. जेचा नातू होय शुकयोगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जाणूनी, राव प्रधान सामोरे. धावती साष्टांग नमुनी घरासी, आणि ती षोडशोपचारी पूजिती भाव. चित्ती विशेष समस्त, वस्त्रे भूषणे देविनी. राव विनवी कर जोडुनी, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन. ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही बर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजे आणि समग्र, आरुढावे आवडेना पुढे. हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्ता. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टम नंदीग्राम. तेथील वारंगना मनोरम, महानंदा नाम तियेचे.
त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहोनी कंदर्भ तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजी छत्र रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्र रश्ची सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंधी विराजित गोमह शिखिलारे भोवत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सद्वर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्य असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमसी नक्षत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक म्हणी जे जे इच्छित ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासे अत्यादर ऐकभद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागर ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथीची भांदी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चे स्वहस्ते युवतीच्या संगती करून त्यांसही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोनी सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदाच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाले ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊनी मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होऊनी आनंद गण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मी ही 32 लक्ष्मी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिवेलिंग काढले सूर्य प्रभवीन आगळे ते जवर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमोळी म्हणून वंदिलिंगा ते मने या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवळूने सौदागर मने महानंदे लागुने लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करेन महाकठीण व्रत माझे एरिनी अवश्य म्हणून ठेविले नृत्यागार नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व दैरे पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी जन धावो लागले चह कोडणी एकचे हाक झाली 30 सावध करी मदनारे मने अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात मच चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरे ऐकून वक्षस्थळ घेत बडवून मने दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नियमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपा आला कुंडांच्या अति लागवी ओमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निगे उदय चळी तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्तांते माता जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरशिरी शिरी जुळजुळ वाहिनीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खटवांगंदरी भस्म चलचिले शरीरे गजचर्म पांघुरला नेसला से व्याग्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवरी कंदुक झेलिती तेवी 10
भुजा पसरवणे अकस्मात महानंदेसी झेलून धरिती हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बसवळी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी शुधातृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैंची तेथे नाही काम क्रोध दोत दुःख मदमत्सर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरतरुंचे वने अपार सुरभींचे बहुत खिल्लारे चिंतामणींचे दौलांगार भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वता अविनाश महानंदा तेथे पावले एक कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेना समने हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाडी विभूती चर्चुने त्याच पूर्व पुण्य करुणी सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतांश उद्धरतील तुमाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतो कोणी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मली भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे भाऊ तुमच्या आगमने करुणी स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलन देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःखे हे सभा सकळिक दुःखार नवी पडेल पै प्रत्यय सत्रुष बोलावे वचन नातरी अंगासे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावे न करा अनुमान तली तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाले असता जानपा आजपासून 7वे दिवशी मूर्ती पावेल या समयासी रावा एकता धरणीसी मूर्छा येऊन पडेला माते सहित या स्थानी दुःखाग्नीत गेले आहुळणी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोश करुणी हाहाकार वक्षस्थळ पिटी नुपोर मग रायसी पराशर सावध करणी गोष्ट सांगे नृप श्रेष्ठा न सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूत नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार जे ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या समांश निर्मिली पितवसन रजांश सृष्टी करता ध्रुईन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थितंता करविता विधीस मने सृष्टी रची पूर्ण येरो मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुनी 4 वेद उपदेशले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्रादाय परमपावन त्याहून विशेष गुह ज्ञान भुवन त्रयने असेना बहुत करिता हा जतन त्याहून अनिक थोर नाही साधन हा रुद्रादाय शिवरूप म्हणून शिव श्री शंकर स्वयं बोले जे रुद्रादाय ऐकती पडती त्यांच्या दर्शन जीव उदरती मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषेपासून भुतळी आला अध्याय जाण थोर जप तपन्यान त्याहून अन्य नसेसी जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थ पावेन स्वर्गीची देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छित जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाधपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते हिंडे लागले मग यमे विधी लागी पुसुनी अभिभक्त कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्गवादी बेदी लक्षुण त्यांच्या हृदय संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने जे जावनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती चाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगोन ऐसे म्हणती जे त्या लागुनी मानुनी नरकी घालावे रुद्रादाय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे या करिता भद्रसेन अवतारे अयुत रुद्रावर्तने करी शिवावरे अभिषेक धार धरे मूर्ती दुरी होय साच अथवा शतघट स्थापन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिबंधृनी अभिसिंचन पुत्रा करे नित्य 10 सहस्रे आवर्तने पूर्णे शिवनी पाळा करे सप्तदिन राय धरिले रूढ
चरण सतत होऊन बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यांत मुख्य नायक काळमूर्ती भयशोक गुरु रक्षी त्यापासून तरित वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगासी ते बोलाविने आताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांसी रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले पराधरा आणि पराधर ज्यांस वमनाहून नीचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बसला व्यासपिता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वधरणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यन्नी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीसी बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्तसी निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोनी सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले त्यांची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्दो जटा कपाळी शंदूर विक्राळ धाडा भयंकर नेत्र खंदिरा रांगीसारखे जो मज घेऊन जात असता चौघे पुरुष आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नशे ते तैसे जैसे गबस्ती दिगंतमय सहारती बस्मे अंगी व्याघ्रंबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविला तोडून बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेम न करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देव सुमने वर्षिती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुवर मृदुंग वाद्य गरजते अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनय अपार वाजती चंद्रन ना धडकती भेरी नाद न माये न बोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतेसी षडश अन्न शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक वस्तू अद्भुत अनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे ती तुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे याची ऐकली मात धर्मार झाला बहुत म्हणून सांडिता ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुद्धा ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनी की काशी क्षेत्रावरी स्वधर्णुकी श्वतापले मृडानी रमणलिंग आर्चिजे की निर्दवास सापडे चिंतामणी की श्रुतिदा पुढे निशिराब्दी ये धावनी तैसा कमलोदो नंदन ते शनी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कया हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वा ते जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्ष विद्या करतळमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमाळ भवंड मोडून पुनः सृष्टी करणार मागुतने अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखवनी तेच सेनी कुंडातून मूर्तिमंत निगे अग्नी दक्षिणाग्नी ग्राह्य पत्य आहोनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचार पूजेला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी मने स्वामी अतिद्रय निष्ठा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांगा पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिवदूत चौघे देखला दशभूष पंचवदन तीही मूर्ती नेला बांधूने तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुता एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठावक असता शिव मर्यादा उल्लंघिने तत्वता कैसा आणीत होतास मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते जे महत्व निरसून सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टीभो मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करिता
हे अपर्णाद हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगते ते शनी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करून या महासय करीतिसे शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देई तो येतचे आला मुक्त त्याच्या तीर्थेतरित बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्य धन देऊनी तो शेविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला ते हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांस काळ न बाधे अंती वंदोनी नीती शिवपदा दशरथ कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या येव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकळ वाचिता गंडांतर होते दूर यावरी कलियुगी निश्यश शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेच निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज पद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमेत रावजान जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्रध्यान करिता महारुद्र तोशिला विमानी बसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठ वास भोवत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जानपा स्वरूप एकादश रुद्रांच्या हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की कल्पद्रोम संपूर्ण इच्छेले फल देणार मृत्युंजय जपन रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रह पीडा विघ्न पिच्छाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व थाई जेथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी जो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न होवा त्यास प्रसवनी वांज झाली माता त्याची सांगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करता महापातक जाणीजे ते आपल्या गृहांस न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बसती त्याचे पंक्तीस त्यांसी मृत्यू आला या गोष्टी संध्या काही का असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे श्री शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदय मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मंतर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश गोड हा श्री सांब सदाशिव शुभम होती. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.